पुणे जिल्ह्याचे पोलीस ग्रामीण अधीक्षक संदीप गिल आहेत। किती हजार पोलिसांचा बंदोबस्त आपण तैनात केलेला आहे। मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी आपण काय करतो? या ठिकाणी जवळपास एकूण पकडला तर पोलीस आणि होमगार्ड मिळून 1500चे वर अधिकारी आणि अंमलदार जे आहे ते या ठिकाणी कार्यरत आहात। काही दिवसापासून इथे शिवजन्मस्थान जे आहे शिवनेरी किल्ल्यावर त्या ठिकाणी दर्शनासाठी लोक येत आहे मोठ्या संख्येने। काल सकाळपासून इथे हे भाविक दर्शनासाठी येत होते, ज्योती घेऊन येत आहे। त्यामध्ये एक आव्हान आहे माझा सर्वांना की आपण ज्यावेळी गड किल्ल्यावर वर येत आहे त्यावेळी तर आपण एक नियमित स्पीडने वर येत आहे, परंतु खाली जातेवेळी काही वेळी युवक घाई करताय। ते घाई करायचे नाही। काल मीना दरवाजाजवळ आज सकाळी 3 वाजता एक युवक आहे, त्याचा पाय घसरला। तो ज्योतीचे दर्शन घेऊन परत जात होता आणि ते 15-20 लोक होते। ते एकाचा पाय स्लिप झाल्यामुळे 8-10 लोक पडले, त्यातून 3 लोकांना पायाला किरकोळ जखम झालेला आहे। तर असे प्रकारची घाई कुठेही करू नये, कारण सर्व लोक जे खालून वर येत आहे ते नियमित स्पीडने येत आहे। आपण पण सुद्धा सावकाश एकचे मागे एक चालले पाहिजे। त्या ठिकाणी आमचे पोलिसने त्यांना थांबण्याचा प्रयत्न केला, त्याला तो पण पडला त्या ठिकाणी। परंतु ही युवकांनी थोडासा सहकार्य करावे असं आमचं आव्हान आहे। बाकी सुखरूप चालू आहे। प्रत्येक ठिकाणी बंदोबस्त लागला गेला आहे। खालून वर आपण पाहिला असणार आहे, ट्रॅफिक नियमित करण्यात आलेला आहे। रस्त्यावर गाड्या नाही आहे। जागे जागेवर पोलीस बंदोबस्त आणि PA सिस्टम लावून लोकांना आव्हान करण्यात येईल। जी गोंधळ किंवा चेंगराचेंगरी झाली त्याच्यामध्ये किती जणांची पायाला लागलेला आहे का किंवा जखमी झालेले आहे? चेंगराचेंगरी त्यावेळी होते ज्यावेळी ते हजारो लोकांची गर्दी असते। हा चेंगराचेंगरीचं प्रकरण नाही आहे। मीना दरवाजाचं खाली जाताना त्या ठिकाणी नॉट मोर दॅन 50 लोक, मला येणारे आणि जाणारे पकडले तर 50 पेक्षा जास्त लोक ना होते। त्यातून ते एकाचा पाया घसरला, तो घाईने खाली येत होता म्हणून बाकीचे 7-8 लोक पडले। त्यातून ते 2-3 लोकांना पायाला किरकोळ जखम आहे, बाकी विशेष काही नाही आहे। थँक्यू। जय हिंद। पाहतोय की सगळी परिस्थिती जी आहे ती नियंत्रणामध्ये आहे। पोलिसांचा बंदोबस्त किल्ल्यावरती तैनात आहे। मात्र चेंगराचेंगरीची घटना जी आहे ती घडलेली नाही। एकाचा पाय घसरून पडलेला होता, त्यानंतर मात्र गोंधळ जो आहे तो पाहायला मिळाला। मात्र किल्ल्यावरची परिस्थिती जी आहे ती नियंत्रणामध्ये आहे अशी प्रतिक्रिया संदीप गिल सरांनी दिल्यास पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन रोहित सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, किल्ले शिवनेरी, जुन्नर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।